नमस्कार. शुभम खूपच विचित्र वागत असतो. त्याने स्वतःचं डोकं खूपच भिंतीवर आपटून घेत असतो. त्याच वेळेला तिथे सुप्रिया आलेली असते आणि सुप्रियाला हे बघून खूपच मोठा धक्का बसतो. सुप्रिया स्वतःशीच बोलते, शुभू शुभू काय करतोस हे? त्याच वेळेला शुभम खूपच मोठमोठ्याने डोकं आपटत असतो. ते बघून सुप्रिया त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, शुभू काय झालंय तुला? अरे काय करतोयस ते? विचित्र सारखं का वागतोयस? आणि ती जोरात त्याला खेचते. तेव्हा मात्र शुभम शुद्धीवर आलेला असतो. शुभमच्या डोक्यातून रक्त येत असतं. त्यावेळेला लगेच शुभम बोलतो, काही नाही काकू, अहो तुम्ही तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. अहो माझं काय हे सुरूच असतं. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, पण शुभू, अरे तू जे करतोयस ते खूपच विचित्र आहे. शुभू, अरे तू असं का वागतोस? का स्वतःचं डोकं आपटून घेतोयस? तेव्हा मात्र लगेच मोठ्याने शुभू बोलतो, काही नाही, मी तुम्हाला सांगितलं ना काकू, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीकडे कशाला लक्ष देताय? हे बघा काकू, तुम्ही शांतपणे इथून निघून जा. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, शुभू, मला तुझी खूपच काळजी वाटायला लागली. आणि सुप्रिया तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला मात्र शुभम स्वतःशीच बोलतो, हिला हिला सोडून चालणार नाही. हिने नको ते पाहिलंय आणि मला लवकरात लवकर हिचा बंदोबस्त करावाच लागेल. नाहीतर ही जाऊन माझ्या नमूला काहीतरी सांगायची आणि सगळं काही विस्कटायचं. नाही नाही, मला शांत राहून चालणारच नाही, काहीतरी केलं पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र तिथे नम्रता आलेली असते आणि नम्रता बोलते, शुभम अरे चल, जेवायचं आहे ना? जेवायला वाढलंय, कधीपासून तुझी वाट बघतोय. तेव्हा मात्र शुभम बोलतो, हो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर तू काळजी करू नकोस, सगळं काही अगदी ठीक होईल. तुला काळजी करायची गरजच नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव मिस इंदोर, कितीही काही झालं तरी तू उगाचच कोणाच्याही पायावरती झुकायचं नाहीस. मिस इंदोर, तू तुझ्या परीने सगळे प्रयत्न करतेस ना, मग स्वतःला शांत ठेव. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही असं कसं काय बोलू शकता? अर्णव सर, मला आजींचा वाढदिवस खूपच थाटामाटात साजरा करायचा आहे, पण त्या मात्र मला संधीच देत नाहीये. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, जर का आपल्याला संधी मिळत नाही तर उगाचच त्या संधीपर्यंत पोहोचण्याची धडपड करू नकोस. कारण तू कितीही धडपड केलीस तरी तुझ्या वाटेला ते दुःखच येणार. इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात, पण सुप्रिया मात्र काहीच बोलत नसते. ते बघून मात्र लगेच नम्रता बोलते, आई काय झालंय? आई कसला एवढा विचार करतेस? त्यावेळेला लगेच शुभम बोलतो, काही नाही ग, त्यांना जरा शांत राहू देत. तेव्हा लगेच नम्रता बोलते, आई आई तू कधी शांत राहत नाहीस, काही झालंय का? काही बिनसलंय का तुझं? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, काही नाही नमू, जेवून झालं की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, खूपच महत्वाचं आहे. तेव्हा मात्र शुभम खूपच घाबरलेला असतो. तो स्वतःशीच बोलतो, नक्कीच या म्हातारीला माझ्याबद्दल काहीतरी सांगायचं असेल. आता मी काय करू मलाच कळत नाहीये. तेवढ्यात मात्र नम्रता बोलते, आई चल आपण जाऊन बोलूया. त्यावेळेला सुप्रिया आणि नम्रता रूम मध्ये गेलेल्या असतात. लगेच पाठोपाठ शुभम सुद्धा येत असतो. तेवढ्या सुप्रिया बोलते, शुभू प्लीज, मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे, बाकी कोणाशीही नाही. आणि शुभू प्लीज तू उगाच नको तिथे येत जाऊ नकोस. तेव्हा मात्र शुभम बोलतो, काकू काकू सॉरी, पण काकू प्लीज विषय ताणू नका ना. अहो तुम्ही जे पाहिलं ते ते ठीक नाहीये. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, पण मला तर त्या विषयावर बोलायचंच नाही. अरे आमचा बिझनेस याच्यावरती आम्हाला बोलायचं आहे आणि म्हणूनच मी नम्रताला घेऊन चालले. तेव्हा मात्र शुभम स्वतःशीच बोलतो, मग तर ठीक आहे. आणि तो लगेच बोलतो, जा जा काकू जा, मला वाटलं तुम्ही वेगळंच काहीतरी बोलणार आहात. तेव्हा लगेच नम्रता बोलते, काय झालं शुभू, तुमच्यात काही बिनसलंय का? मला सांगाल का? शुभ प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. तेव्हा शुभम बोलतो, काही. तेव्हा लगेच शुभम बोलतो, काही नाही, आणि तो तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला सुप्रिया बोलते, नशीब नशीब हा इथून निघून गेला. त्यावेळेला नम्रता बोलते, आई काय झालंय? आई तू असं का बोललीस? शुभू बद्दल तुला काही कळलंय का? आई प्लीज सांग ना. तेव्हा लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, नम्रता मी तुला आता जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर
तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. पण नम्रता प्लीज तू समजून घे. तेव्हा लगेच नम्रता बोलते काय झालंय आई. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते थांब आलेच मी. आणि तिने शुभमला जाताना पाहिलेलं असतं. तो घराबाहेर गेलेला असतो. ते पाहून सुप्रियाला खूपच आनंद होतो. सुप्रिया लगेच दरवाजाला कडी लावते आणि लगेच नम्रताला बोलते नम्रता चल चल नम्रता लवकर चल. आणि ती शुभमच्या बेडरूममध्ये तिला घेऊन जाते. तेव्हा मात्र नम्रता बोलते आई तू असं का वागतेस आणि शुभूच्या बेडरूममध्ये तू मला का आणलंयस. आई आई तुला कळतंय का तू असं केल्याने त्याला किती वाईट वाटेल. त्याला जर का समजलं की तो गेल्यानंतर आपण त्याच्या रूमची झडती घेतोय तर. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते माझ्या मुलीच्या सुखासाठी मला हे करावंच लागतंय. तुला माहिती नाहीये अगं मी माझ्या मुलीचं आयुष्य असं बर्बाद होताना नाही बघू शकत. तेव्हा लगेच नम्रता बोलते काय झालंय आई. आई तू एवढं हायपर का झालेस. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नमू नमू तुला मी आता काहीही दाखवेन त्याच्यावरती विश्वास ठेव. नमू प्लीज प्लीज असं नको वागूस. तेव्हा लगेच नम्रता बोलते आई काय झालंय. आई प्लीज तू नीट सांगशील का. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते आता मी तुला जे काही दाखवेन ते बघितल्यानंतर तू प्लीज स्वतःला शांत ठेव. नाहीतर नम्रता सगळ्याचीच वाट लागली. तेव्हा मात्र नम्रता बोलते आई काय झालंय ना तेच मला कळत नाहीये. आई प्लीज तू जरा स्वतः शांत हो आणि जरा नीट समजावून सांग. तेव्हा लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते हो सांगते ना सगळं काही नीट समजावून सांगते. त्यावेळेला लगेच सुप्रिया शुभमचे सगळे कारनामे सांगत असते. शुभम स्वतःचं डोकं कसं आपटून घेत होता ते सांगत असते. आणि ते ऐकल्यानंतर मात्र नम्रताला खूप मोठा धक्का बसतो आणि नम्रता बोलते आई काय बोलतेस तू हे. आई तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हे बघ नमू मी तुला जे काही सांगितलंय ते खरं आहे. नमू प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती असं करू नकोस. तेव्हा मात्र नम्रता बोलते आई आई तू काय बोलतेस कळतंय का तुला. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अगं तो मुलगा वेड्यासारखं स्वतःचं डोकं आपटून घेत होता. अगं मी काही वेडी आहे का. तुला जर का काही सत्य सांगत असेल तर माझ्यावरती विश्वास ठेव ना नमू. नमू प्लीज असं नको ना वागूस. तेव्हा मात्र लगेच नम्रता बोलते पुरे झालं आता. आता मला हा विषय वाढवायचा नाही. आणि खरं सांगू का मला मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये. प्लीज प्लीज हा विषय थांबव नम्रता. नम्रता मी तुला स्वतः सांगते तो एक मनोरुग्ण आहे आणि त्याच्यावरती तू विश्वासच ठेवू नये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला मात्र नम्रता त्याच्या खोलीची झडती घेते आणि त्याच्या खोलीमध्ये असलेले पुरावे सगळे काही ती बघते. आणि ते पुरावे बघितल्या मात्र नम्रताच्या पायाखालची जमीन सरकते. नम्रता बोलते आई खरंच खरंच आई मानलं पाहिजे तुला. आई तू जे काही बोलतेस ना ते खरंच बोलतेस. आई आई आपलंच चुकलं की आपण त्या मुलावरती विश्वास ठेवला. आई काय करायचं आता. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नमू नमू शांत हो. नमू आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये. आता आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करावा लागणार. या मुलापासून वाचण्यासाठी आपल्याला काय करता येईल या गोष्टीचा विचार कर नमू. तेव्हा लगेच नम्रता बोलते काय करायचं आई. आई मला तर कळतच नाहीये काय करावं ते. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काही कर नमू. नमू पण या मुलापासून लांब राहा. कारण हा मुलगा तुझ्यावरती प्रेम करतो म्हणूनच तर तो तुला आकाशपासून तोडण्याचा प्रयत्न करतोय. आकाश आणि तुझ्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मात्र नम्रताची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते आई हे सर्व जर का असं असेल तर खूपच भयानक आहे. आई मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते नमू आपल्याला अशी हार मानून चालणार नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नमू. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मात्र नम्रता बोलते काय करायचं आई. आई शुभमचा हा रुद्रावतार आपल्या समोर तर आलाय पण आता आपण काय करू शकतो आई मला तर कळतच नाहीये. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हे बघ मी तुला जे सांगते त्या गोष्टीवरती विश्वास ठेव. बाकी मला काही एक ऐकायचं नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच
नम्रता स्वतःशीच बोलते, शुभू मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता, पण तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही. प्लीज प्लीज हा विषय आत्ताच्या आता बंद कर. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, नम्रता जे काही करायचं आहे ना ते नीट कर, नाहीतर सगळं काही संपून जाईल. तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते, आई मला कळतच नाहीये की काय करावं ते, पण आई लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे, नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील. इकडे नम्रताने ईश्वरीला फोन केलेला असतो. नम्रता ईश्वरीला म्हणते, इशू अगं काहीतरी झालंय जे तुला सांगायचं आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नमूताई काय झालंय मला नीट सांगशील का? नमूताई तू मला जर का सांगितलंस तरच मला कळेल ना. तेव्हा नम्रता घडलेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नाही तुझं कुठेतरी काहीतरी चुकतंय. अगं तू असा विचार कसा काय करू शकतेस? तेव्हा लगेच नम्रता बोलते, अगं माझ्याकडे तसे पुरावे आहेत आणि ते पुरावे बघितल्यानंतर तू सुद्धा अवाक होशील. तेव्हा ईश्वरी बोलते, काय बोलतेस तू नमूताई? नमूताई मला तर भीती वाटायला लागली. असं वाटायला लागलं की सगळं काही हातातून निसटलंय. नमूताई काय करायचं आता? अगं अगं त्या शुभूला कसं घराबाहेर काढायचं? तेव्हा मात्र नम्रता बोलते, आपल्याला काहीतरी प्लॅन आखावाच लागणार, नाहीतर तो शुभू आपलं काय करेल ना तेच मला समजणार नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, नमूताई तू घाबरू नकोस, पण तू जसं आजपर्यंत त्याच्याशी वागत आलेस तसंच वाग. तू जर का त्याच्याशी वाईट वागण्याचा विचार केलास आणि त्याला जर का कळलं तर तो हायपर होईल आणि काय करेल याची आपण जाणीव सुद्धा करू शकत नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते, इशू इशू तुझ्या बोलण्याने तर मला भीतीच वाटायला लागली. अगं तो हायपर झाला आणि त्याने हल्ला वगैरे केला तर? हे पाठी उभं राहून शुभम सर्व ऐकत असतो आणि त्यावेळेला शुभमला सुप्रियाचा खूपच राग आलेला असतो. तो स्वतःशीच बोलत असतो, काकू तुम्ही हे ठीक केलं नाही आणि याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच काकू. काकू मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही. आता याची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि तो खरोखर सुप्रियाच्या रूम मध्ये गेलेला असतो. तेव्हा सुप्रिया एकटीच रूम मध्ये असते. शुभमला समोर बघून ती खूपच दचकते आणि ती शुभमला बोलते, शुभू तू तू इथे काय करतोयस? त्यावेळेला शुभम बोलतो, काकू काकू का तुम्ही असं केलं? काकू तुम्हाला असं काय करायची गरज होती? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, काय झालंय शुभू? शुभू तू असं का बोलतोस? तेव्हा लगेच शुभम बोलतो, काकू काकू तुम्ही असं का वागलात? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, हे बघ शुभम, मला तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही. तू जर का नीट विचार करून बोललास तर बरं होईल आणि प्लीज जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल बघू. तेव्हा मात्र मोठ्याने शुभम बोलतो, तुम्हाला जे सत्य माझ्याबद्दल कळालं होतं ते तुम्हाला नम्रताला सांगायची काय गरज होती काकू? काकू असं का केलं तुम्ही? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, हे बघ शुभम मला तुझं वागणं अजिबात पटत नाही. अरे तू एक मनोरुग्ण आहेस आणि तू आमच्या घरात का राहतोस? तेव्हा लगेच शुभम बोलतो, काकू प्लीज मला मनोरुग्ण म्हणू नका. तुम्हाला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही असं बोलू नका, पण काकू माझं तुमच्या नम्रतावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्या सोबत राहायचं आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी सुप्रिया बोलते, पण मला तुझ्या सोबत राहायचं नाही. मला माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात द्यायचा नाहीये शुभम. आत्ताच्या आता तू माझ्या घरातून बाहेर पड. तेव्हा लगेच शुभम बोलतो, का का तुम्हाला तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्यायचा नाहीये? कारण कारण मी तेवढा कॅपेबल नाही म्हणून, आकाश एवढा श्रीमंत नाही म्हणून. काकू पण मी नम्रताला एकदम खुश ठेवू शकतो, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, प्लीज शुभम प्लीज इथून निघून जा. मला तुझ्याशी या विषयावर वादच घालायचा नाही. शुभम प्लीज. तेव्हा मात्र शुभम बोलतो, काकू असं नका ना करू. तुम्हीच जर का नम्रताला माझ्यापासून लांब केलं तर नम्रता माझ्यापासून कायमची लांब होईल. काकू प्लीज प्लीज मला एक शेवटची संधी द्या ना. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, शुभम काय चाललंय तुझं? मी सांगितलं ना मला माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात द्यायचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीचं प्रेम
फक्त आणि फक्त आकाशवर आहे आणि ती आकाशशिवाय राहू शकत नाही. त्यांचा साखरपुडा सुद्धा झालाय. तेव्हा मात्र शुभम बोलतो, साखरपुडाच झालाय ना, लग्न तर नाही ना झालं. आणि जरी लग्न झालं असतं ना तरी नम्रता आणि आकाशला मी वेगळं केलं असतं. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, गप्पा बस शुभम, काय बोलतोयस तू? मी माझ्या मुलीचा हात देणार नाही आणि आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचं. तेव्हा सुप्रिया धक्काबुक्की करत असते. त्यावेळेला शुभम तिथला फ्लॉवर पॉट उचलतो आणि सुप्रियाच्या डोक्यातच आणतो. तेव्हा मात्र सुप्रिया रक्तबंबाळ झालेली असते. फ्लॉवर पॉटचा आवाज ऐकून नम्रता सुप्रियाच्या खोलीकडे जाते आणि ती बाहेरूनच सर्व काही बघते आणि मोठ्याने ओरडते, शुभम, शुभम, तू हे काय केलंस? तू माझ्या आईवरती हल्ला केलास. इशूचा फोन चालूच असतो. त्यावेळेला ईश्वरी हे सर्व ऐकते आणि ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, चला आपल्याला निघायला पाहिजे. तेवढ्यात मात्र शुभम बोलतो, नम्रता, मग मी काय करू? मला काकूंवरती हल्ला करायचाच नव्हता, पण काकू तर माझं काहीच ऐकायला तयार नाहीत. नम्रता, नम्रता, प्लीज समजून घे ना. तेव्हा नम्रता बोलते, गप्पा बस शुभू, आणि आत्ताच्या आता तू इथून जा बघू. मला तुझ्याशी नंतर बोलायचं, आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. तेव्हा मात्र त्याचा चेहरा पडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर नम्रता कायमचं शुभमला घराबाहेर हाकलेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.